चला विद्यार्थ्यांनो, इयत्ता चौथीचं पहिलं लेक्चर आज आपण इथं स्टार्ट करूया. इयत्ता चौथीचं पहिलं लेक्चर. याच्यामध्ये मी तुम्हाला गणित हा विषय शिकवणार आहे. कुठला विषय शिकवणार आहे तर गणित. गणित विषयाचा पहिलाच टॉपिक आहे संख्या ज्ञान. आणि त्यातले पहिल्यांदा विचारले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या कोणत्या आहेत, म्हणजे कोणते चिन्हे आहेत याच्याविषयी आपण पूर्ण माहिती इथे घेणार आहोत. बघा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या कुठल्या आहेत? ज्या संख्या तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिता ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, त्यांनाच काय म्हणतात तर त्यांना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे असे म्हणतात. वेगळं असं काही म्हणत नाही. जी संख्या तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिता, राईट डाऊन करता तुम्ही इंग्लिश मधनं, त्या संख्येला काय म्हणतात तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे असे म्हणतात. तर देवनागरी संख्या चिन्हे कोणाला म्हणतात? देवनागरी. देवनागरीमध्ये, देवनागरी म्हणजेच आपली मराठी, देवनागरी म्हणजे कुठली? मराठी. आणि मराठीमध्ये आपण लिहिता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 असे 100 पर्यंत किंवा अनंत शेवटची संख्या तर आपल्याला सांगता येत नाही. हे जे आपण म्हणतो ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ह्याला काय म्हणतो आपण? देवनागरी संख्या चिन्ह असं म्हणतो. काय म्हणतो? देवनागरी संख्या चिन्हे. आणि जे आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणतो ते म्हणजे आपण इंग्लिश मधले आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे जे आहेत ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आहेत. असे 99 100 लास्ट डिजिट आपल्याला सांगता येत नाही, याला म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. तर ह्याच्यावर आधारित तुम्हाला काय विचारले जातात तर ह्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात की पर्यायातील आंतरराष्ट्रीय अंक ओळखणे. पर्यायातील आंतरराष्ट्रीय अंक ओळखणे की पर्यायामध्ये आंतरराष्ट्रीय अंक कोणता आहे तो काय करायचा आहे, तुम्हाला ओळखायचा आहे. आता बघा, हे जे लिहिलेलं आहे ते कुठली आहे? देवनागरी आहे, म्हणजे आपलं मराठीमधून आलेलं आहे. हे अक्षर मराठीमधून आलेलं आहे, हे पण मराठीमधून आलेलं आहे. बघा, 4234 हा अंक मराठीमधला आहे. 2212 हा पण अंक कशातला आहे? मराठीमधला आहे. 4354 हा पण अंक कशातला आहे? मराठीमधला आहे. तर हा अंक कशामध्ये लिहिलेला आहे तर हा अंक इंग्लिश मध्ये लिहिलेला आहे 1287. हा अंक कशामध्ये लिहिलेला आहे तर हा अंक इंग्लिश मध्ये लिहिलेला आहे. म्हणजे तुमचं उत्तर किती नंबरचं बरोबर आहे? 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. पर्यायातील आंतरराष्ट्रीय अंक ओळखायचा आहे. देवनागरी ओळखाय सांगितलंय का? नाही. आंतरराष्ट्रीय ओळखाय सांगितलंय. आंतरराष्ट्रीय बघूया. हा आहे का? नाही. हा म्हणजे हे पण चुके, हे पण चुके, हे पण चुके, हे पण चुके, हे चुके. बरोबर काय आहे? 4565 इंग्लिश मधून अंक आहे, हाच आंतरराष्ट्रीय. जो अंक इंग्लिश मधून येतो त्यालाच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे असे म्हणतात. हे बरोबर आहे. हे आणि हे बरोबर आहे. 1183 इंग्लिश मधून आलेला आहे, म्हणून हा काय आंतरराष्ट्रीय अंक आहे. पुढे आंतरराष्ट्रीय अंकानंतर तुम्हाला येतात की रोमन अंक ओळखा. पुढचा टॉपिक काय आहे? रोमन अंक ओळखा. आंतरराष्ट्रीय संख्यांमध्ये अजून तुम्हाला गणित विचारले जातात. बघा, आंतरराष्ट्रीय संख्या लिहिणे. तुम्हाला यांची पहिल्यांदा काय करावी लागेल? काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. बेरीज किती आली? 20 आणि आंतरराष्ट्रीय मध्ये आले तर 20.
मग तुमचं उत्तर हे आंतरराष्ट्रीय मध्ये काय येणार आहे? 20 येणार आहे. काय येणार? 20 येणार आहे. आता ह्याच्यावर आधारित गणित घ्या बघू. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ओळखा म्हणून. इथं कोणती आंतरराष्ट्रीय संख्या येणार आहे हे लिहायचं आहे. तर ह्याचं उत्तर काय बरोबर आहे? कुठली आंतरराष्ट्रीय संख्या? सगळ्या आंतरराष्ट्रीय संख्या आहेत, पण ह्याच्यामधून बरोबर उत्तर तुमचं काय येणार आहे ते तिथं तुम्ही काय करायचं, त्याला टिक करायचं. देवनागरी संख्या कोणती? संख्या लिहायची, पण कुठली संख्या लिहायची? देवनागरी संख्या आपल्याला लिहायची आहे. तर देवनागरी संख्या काय ती? ह्याच्यापैकी देवनागरी संख्या कुठली येणार आहे आणि त्याला काय करायचंय, तुम्ही उत्तर करायचंय आणि हे उत्तर कमेंट मध्ये पाठवायला विसरायचं नाही. आज 2 गणित सोडवायच्यात. आंतरराष्ट्रीय संख्या कोणती आली आणि देवनागरी संख्या कोणती आहे. ह्याच्यामध्ये देवनागरी संख्या शोधायची, ह्याचं उत्तर काय येणार आहे ते तुम्ही शोधायचंय आणि तिथं काय लिहायची? देवनागरी संख्या लिहायची आहे. देवनागरी संख्या लिहायची आहे. पुढे आता त्याच्या पुढचा टॉपिक काय, तो रोमन अंक. आपण देवनागरी पाहिले, आंतरराष्ट्रीय पाहिले, त्याच्या पुढे काय येतात तर रोमन अंक येतात. देवनागरी पाहिले, आंतरराष्ट्रीय पाहिले, आता त्याच्या पुढे काय येतात तर रोमन अंक येतात. आता 1 ला काय येते रे? आय. 2 ला 2 आहे, 3 ला 3 आहे, 4 ला आय व्ही, 5 ला व्ही, 6 ला व्ही आय. आता ह्यातलं महत्वाचं काय काय लक्षात ठेवायचं बघ. 1 साठी काय येत आहे, 5 साठी काय येत आहे, 4 साठी काय येत आहे, 9 साठी, 10 साठी, 40 साठी, 50 साठी, 90 साठी आणि 100 साठी. 1 ते 10 पाठवतात आपल्याला. 1 ला आय, 2 ला 2 आय, 3 ला 3 आय दिसतात, 4 ला आय व्ही लिहितात, 5 ला व्ही लिहितात, 6 ला व्ही आय लिहितात, 7 ला व्ही आय आय लिहितात, 8 ला व्ही आय आय लिहितात, 3 वेळा आय लिहितात, 9 ला आय एक्स लिहितात आणि 10 ला एक्स लिहितात. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. आता ह्या रोमन संख्येवर तुम्हाला आधारित काय विचारले जातात तर प्रश्न विचारले जातात. बघा आता हे जे रोमन अंक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली काय इफेक्ट पडतो बघा. जर तुम्हाला मी 1 विचारलं तर तुम्ही काय म्हणणार आहे बाळांनो की 1 साठी मॅडम आय लिहितात, 1 साठी काय लिहितात आय लिहितात. जर 2 अंक असला तर तुम्ही काय म्हणता 2 आय लिहिले जातात. 3 अंक म्हणला तर 1 2 आणि 3 आय लिहितात. जर तुम्ही 4 हा अंक म्हणला तर आय व्ही लिहितात आणि 5 हा अंक सांगितला, 5 हा अंक सांगितला तर 5 साठी व्ही लिहितात असं तुम्ही सांगता. बरोबर. 1 साठी आय, 2 साठी 2 आय, 3 साठी 3 आय, 4 साठी आय व्ही, 5 साठी व्ही फक्त लिहिता. जेव्हा तुम्ही 7 हा अंक सांगता ह्याच्यात 6 येतो, 6 साठी तुम्ही काय लिहिता व्ही आय, म्हणजे 5 अधिक 1 बरोबर किती झाले तुमचे 6 झाले. 7 सांगितलं तर 5 6 7. 8 हा अंक सांगितले व्ही
आय 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 म्हणजे 5 6 7 8 9 हा अंक सांगितला तर आय एक्स आणि 10 अंक सांगितला तर एक्स. 10 अंक सांगितला तर एक्स. आता बघा बाळांनो, जेव्हा मला 6 अंक लिहायचा आहे तेव्हा मी काय लिहिणार? 5 अधिक 1 बरोबर किती आले माझे? 6. मग 5 साठी काय येतात माझ्याकडे? व्ही येतात. 5 साठी काय येतात बाळांनो? व्ही. तर 1 साठी काय येतो? आय. बरोबर काय झालं? व्ही आय. आला? जेव्हा मला सांगतात 11 हा अंक लिहा, 11 हा रोमन अंकामध्ये 11 हा अंक कसा लिहा, मी काय म्हणणार की 10 अधिक 1. 10 साठी काय घेतात मला माहिती. 10 साठी काय घेतात? एक्स घेतात. खूप छान. आणि 1 साठी काय घेतात? आय. झाली 11 ही संख्या तयार झाली. झाली का? आता जर मला सांगितलं की 19 हा अंक कसा लिहा, रोमन अंकामध्ये लिहायचा आहे 19, तर मला एवढं माहिती की 10 साठी काय येतं आणि 9 साठी काय येतं. 10 साठी काय येतंय? एक्स. 9 साठी काय येतंय? आय एक्स. झालंय 19 अंक तयार. मला 50 साठी काय लिहितात माहितीये? एल लिहितात. आणि 40 साठी काय लिहितात? आय एल लिहितात. बघा इथंच सांगितलंय तुम्हाला रोमन अंकामध्ये एल लिहितात आणि 40 साठी एक्स एल लिहितात. आहे ना? एक्स एल लिहितात. सॉरी, एक्स एल लिहितात. 40 साठी काय लिहितात? एक्स एल लिहितात. आता ह्याचीच गंमत बघा. 50 मायनस 10 किती होतात रे बाळांनो? 40 होतं. बरोबर. 10 साठी काय येतात? एक्स. 50 साठी काय येतात? एल. आता ह्यांची काय केली जाते? मायनस करून काय येतं तुमचं? एल एक्स. म्हणजे मांडण्याची पद्धत, म्हणजे उलट मांडलं जातं, मला असं खरं तर म्हणायचं. आता जेव्हा हे येतं, आता मला जर 48 अंक लिहायचा असेल तर मी तो कसा लिहिला? कुठला अंक लिहायचा आहे मला? 48. 40 साठी मला माहिती काय येतं? 40 प्लस 8. 40 साठी काय येतं? 40 साठी एक्स एल येतं. 8 साठी काय येणार आहे? व्ही आय आय आय. आता व्ही का घेतला बाळांनो? व्ही म्हणजे किती आहेत? या 8 ची फोड करायला 5 अधिक 3. मग 5 साठी काय वापरता तुम्ही? व्ही. आणि 3 साठी काय वापरता? 3 आहे. 1 2 3. 5 6 7 8 आणि हे 40. बघा बरोबर आहे का? जर मला 30 हा अंक लिहायचा असेल, किती अंक लिहायचा आहे? 30. तर मी तो कसा लिहिणार? 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर किती होतात माझे? 30. म्हणजे एक्स एक्स आणि एक्स. म्हणजे 30 साठी काय येतात माझ्याकडे? एक्स एक्स एक्स. एक्स एक्स आले की काय तयार होतात? 30 हा अंक तयार होतो. बघा बरोबर 30 आहे का इथे? एक्स एक्स एक्स. आता मला 70 हा अंक तयार करायचा आहे. कुठला अंक तयार करायचा आहे? 70. तर 70 अंक मी कसा लिहू? मी पहिल्यांदा त्याचा ठोकळा घेते. ठोकळा काय येतोय 70चा? 50. बरोबर. आणि राहतात किती? 20. बरोबर. 50 60 70. बरोबर. 50 साठी काय वापरतात मला माहिती? 50 साठी काय वापरतात? एल वापरतात. मागाशीच बघितलं आपण. 50 साठी काय वापरतात? एल. मग 20 साठी काय येणार आहे? एक्स एक्स. बरोबर आहे ना? एल एक्स एक्स. बरोबर. 70 साठी एल एक्स एक्स आहेत का? आहेत ना? एल एक्स एक्स. पुढे बघू. आता संख्या किती दिली बाळांनो आपल्याला? 98. पहिली संख्या कुठली आहे आपली? 98 आहे. पहिली संख्या काय दिली त्यांनी आपल्याला? 98 ही संख्या दिलेली. कुठली संख्या दिलेली आहे? 98. आता 98 संख्या लिहिणार कशी? आता 100 साठी काय लिहितात माहिती आपल्याला? 100 साठी काय लिहितात? सी लिहितात. बरोबर. 100 साठी काय लिहितात? सी लिहितात. मग 98 साठी काय लिहिणार?
90 साठी काय देतात XC, मग 98 साठी काय येणार एक्स 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 येणार का नाही. सी पहिल्यांदा येणार का, सी म्हणजे ऑलरेडी 100 आहे बरोबर, मग सी पहिल्यांदा येईल का नाही. XC पण इथं 5 आहेत, येईल का नाही येणार. ऍक्च्युली आपल्याला संख्या किती पाहिजे 8 पाहिजे, हे 95 होती. एक्स आणि सी किती होतात 90 आणि हे 5 95 आणि 1 2 3 म्हणजे ही बरोबर संख्या किती तयार झाली 98 तयार झाली. पुढे 40 आहेत बरोबर, एक्स 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 येईल का नाही, हे रॉंग. एक्स 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 येत नाही. एल एल येईल का 50 50 नाही येणार. एक्स येईल का एल एक्स येईल अधिक 50 आणि नंतर 10 म्हणजे किती झाले 60 झाले ना, म्हणजे हे येईल का नाही, तर हे येईल एक्स येईल. आता संख्या किती दिली आपल्याला 35, संख्या किती दिली 35. 35चं विभाजन कसं करणार, पहिल्यांदा 30 माहिती पाहिजे. 30 म्हणजे किती येतात एक्स 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 येते बरोबर, म्हणजे किती वेळा एक्स येणार 3 वेळा. आणि 5 साठी काय वापरणार आपण व्ही वापरणार, म्हणजे काय तयार झालं एक्स 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 आणि व्ही, म्हणजे हे उत्तर आपलं 1 नंबरचं बरोबर आलं. हे बघू एल एल एक्स. आता एल म्हणजे किती आहेत 50 आणि हे 50 किती झाले 100, 100 आणि हे 10 किती झाले, येईल का हे नाही येणार. एक्स एक्स एस म्हणजे एक्स एक्स म्हणजे किती झाले 20, 20 आणि एल म्हणजे किती झाले 50, येत आहे का. एक्स 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 हे 30 झाले आणि हे 4 झाले, येईल का नाही. तर आपल्याला किती पाहिजे 5. आता हा अंक किती बाळा 16 आहे बरोबर, म्हणजे 10 अधिक 5 अधिक 1 बरोबर 16 होतं, म्हणजे 10 साठी काय येतं एक्स येते. इथं आधी व्ही आला चूक. आता हे तिघांच्या आधी एक्स 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 आला बरोबर आहे, पण ह्याच्यानंतर इथं आय व्ही आला, आय व्ही येतो का नाही, इथं व्ही आलाय फक्त, म्हणजे 10 आणि 5 15 नाही. हे बरोबर आहे का 10 5 15 आणि 1 16, म्हणजे हे उत्तर बरोबर आलं. इथं नंबर किती आपला 28 आहे, म्हणजे किती अधिक किती 20 अधिक 8. 20 साठी काय येतंय 10 साठी एक्स येतं, 20 साठी काय येणार एक्स एक्स येणार आणि 8 साठी काय येणार 5 म्हणजे व्ही येणार आणि 3 म्हणजे 3 आय येणार. हे बरोबर आहे, म्हणजे हे आय व्ही येणार आहे का स्टार्टिंगला नाही येणार. 10 11 हे येईल का नाही येणार, हे पण चुके. आता एक्स एक्स आले बरोबर आहे, एक्स एक्स इथं पण येतात आणि हे किती येतात मग व्ही नुसते म्हणले तर 5 होतात, म्हणजे हे पण ऑप्शन कट झालं. एक्स एक्स आहेत म्हणजे 10 20 5 25 26 27 28 बरोबर 28. दिलेले रोमन अंकांसाठी कोणती संख्या येईल ते ओळखा. आता रोमन अंकासाठी कोणती संख्या येईल ते ओळखायचंय. मग अशा आपण रोमन अंक ओळखायचे होते, आता रोमन अंकासाठी कोणती संख्या येईल ते ओळखायचं आहे. बघा पहिली संख्या एक्स व्ही आय आय आय. आता पहिल्यांदा एक्स एक्स म्हणजे किती असणार आहे बाळांनो 10, व्ही म्हणजे किती आहेत 5 आणि हे म्हणजे 3 म्हणजे 10 5 15 16 17 18. 18 अंक कुठे आहे काढला. पुढे एल म्हणजे काय येतंय 50, एक आहे म्हणजे 1, 2 आहे म्हणजे 2, म्हणजे 50 51 आणि 52. 22 येते का नाही, 42 नाही, 102 ना काय संबंधच येत नाही, मग किती येते 52. कारण की एल साठी काय घेतात 50 घेतात आणि 2 आहेत म्हणल्यावर काय येणार 2 येणार, म्हणजे 50 + 2 म्हणजे किती आले 52. एक्स आहे हा किती आला एक्स सी ए म्हणजे किती 90 बरोबर. आणि आय व्ही आधी आय आहे मग चल पुढे काय आपलं एक्स सी आय व्ही, एक्स सी आय व्ही. आता हे एक्स आहेत आणि हे सी आहेत म्हणजे किती आले बाळांनो 90 अधिक व्ही म्हणले की किती येणार आहे 4, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे 94. कुठे ऑप्शन नंबर 2 94 येतोय बरोबर. हा एक्स 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 म्हणजे किती झाले बाळांनो 30, हे एक्स म्हणजे किती 5 आणि हे 3 म्हणजे 30 5 35 36 37 38. ऑप्शन नंबर 3 बरोबर किती झाला आपला 38 झाला बरोबर. आता
ऑप्शन नंबर 4 बघू. हे एक्स आहेत, एक्स म्हणजे किती आहेत बाळांनो? XL आहेत म्हणजे हे किती आहेत? 40. आणि हे 2 I आहेत म्हणजे किती झाले? 2. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे आपलं? 42. कारण दिलेल्या रोमन अंकांसाठी कोणती संख्या येईल ते ओळखणे. तुम्हाला जो काही रोमन अंक दिलाय त्याच्यामध्ये कोणती संख्या येते हे ओळखणे महत्वाचं आहे. ते ओळखताना कसं ओळखायचं? म्हणजे पहिले जे काही रोमन अंक दिलेत त्यातलं महत्वाचं काय? एल कुणाला म्हणतात? एल साठी काय वापरतात? एक्स साठी काय वापरतात? 5 साठी काय वापरतात? 4 साठी काय वापरतात? 90 साठी काय वापरतात? 40 साठी काय वापरतात? हे महत्वाचं लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायला बरी पडतात. आता 1 ते 100 अंकांची वारंवारता म्हणजे काय आहे ह्या टॉपिक मध्ये? तर 1 ते 100 अंक कुठला अंक किती वेळा येतो हे एक्सप्लेन करायचं ह्या टॉपिक मध्ये. कुठला अंक किती वेळा येतो हे एक्सप्लेन करण्यासाठी हा टॉपिक आहे. आता 1 ते 100 अंक दिलेले. आता मी तुम्हाला इथं संख्या लिहिते. 1 ते 100 मध्ये असणाऱ्या सर्व संख्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 झाले. 41 42 43 44 45 46 47 48 49 50 झाले. 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100. 1 ते 100 अंक लिहिलेले आहेत. आता 1 ते 100 अंकांमध्येच आपल्याला कुठला अंक किती वेळा येतो हे लक्षात ठेवणे महत्वाचं आहे. कुठला अंक किती वेळा येतो? संख्यांची अंकांची वारंवारता म्हणजे काय की एक अंक किती वेळा आलाय, शून्य अंक किती वेळा आलाय. आता हे मोजायचं. हा जो एक अंक आहे बघा, हा बघू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. चला आपल्याला शून्य अंक मोजायचा आहे. पहिल्यांदा शून्य अंक किती वेळा आला? 11 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे शून्य अंक किती वेळा बरोबर आलेला आहे? 11 वेळा आलेला आहे. आपण मोजलाय. 1 2 3 4 5 6 7 8 9
10 आणि 11. शून्य अंक बरोबर किती वेळा आलेला आहे आपल्याकडे? 11 वेळा आलेला आहे. किती वेळा आलेला आहे? बरोबर 11 वेळा आलेला आहे. आता एक अंक मोजू आपण, किती वेळा आलेला आहे? तर 21 वेळा एक अंक आलेला आहे. किती वेळा एक अंक आलेला आहे? तर 21 वेळा एक अंक आलेला आहे. किती वेळा आलेला आहे? 21 वेळा. बघू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हे अंक किती वेळा झाले? 13 वेळा. 14 15 16 17 18 19 20 21. बरोबर एक अंक किती वेळा आलेला आहे? 21 वेळा. 20 अंक किती वेळा आलेला आहे? सॉरी, 2 अंक किती वेळा आले? तर 20 वेळा आले. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 झालं. 12 13 14 15 16 17 18 19 आणि हा 20. बरोबर. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर शून्य अंक 11 वेळा येतो, एक अंक 21 वेळा येतो, तर 2 अंकापासून 9 पर्यंतचे प्रत्येक अंक हा 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा येतो. म्हणजे एक अंक 21 वेळा, शून्य अंक 11 वेळा, तर 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येक अंक हा 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा येतो. लक्षात ठेवायचं. शून्य अंक किती वेळा येतो तुमचा? शून्य अंक येतो 11 वेळा, एक अंक येतो 21 वेळा, 2 पासूनचे 9 पर्यंतचे अंक येतात प्रत्येकी 20 वेळा येतात. 2 पासून 9 अंक 20 वेळा येतात. आता ह्याच्यावर आधारित तुम्हाला काय विचारले जातात? तर ह्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सर्वात लहान संख्या कोणती? आता सर्वात लहान संख्या कुठली रे बाळांनो? सुरुवातच 1 पासून झाली, म्हणजे सर्वात लहान संख्या कुठली असणार आहे? आपली 1 असणार आहे. आता इथं सर्वात लहान नैसर्गिक संख्या त्यांनी सांगितली. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर 1 आहे. कुठली आहे? 1 आहे. 1 हा अंक किती वेळा येतो? एक हा अंक किती वेळा येतो? कुठे? 1 ते 100 मध्ये. तर किती वेळा येतो एक हा अंक? 21 वेळा येतो. बघितलं ना आपण मागाशीच. एक हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. 2 हा अंक किती वेळा येतो? 2 हा अंक किती वेळा येतो? तर 2 हा अंक 20 वेळा येतो. 9 हा अंक किती वेळा येतो? तर 20 वेळा येतो. शून्य अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो. बरोबर. बघा प्रत्येक अंक बघा. 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. शून्य अंक 11 वेळा. 2 पासूनचे 9 अंक किती वेळा येतात? तर प्रत्येकी 20 वेळा प्रत्येक अंक हा येत असतो. बघा मग तुम्हाला आज अभ्यास काय करायचा आहे की सर्वात लहान प्रश्न विचारलाय, सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली होती. तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे? आपली 1 आहे. आता 1 अंकी सर्वात लहान संख्या 1, 2 अंकी सर्वात लहान संख्या 10, 3 अंकी सर्वात लहान संख्या 100, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99, 2 अंकी सर्वात लहान संख्या 10. बघा हे लक्षात ठेवायचंय कारण की 1 ते 100 अंक दिलेत. 1 अंकी सर्वात लहान संख्या 1, 2 अंकी सर्वात लहान संख्या 10, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 100, सॉरी 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99 आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या 100. लक्षात ठेवायचंय काय काय. त्याच्यानंतर शून्य अंक 11 वेळा येतो, 1 अंक 21 वेळा येतो, तर प्रत्येकी 2 पासूनचे 9 अंक 20 वेळा येतात. किती वेळा येतात? 20 वेळा येत असतात. पण तुम्हाला त्याच्यावर आधारित घटक दिलेले आहेत. हा घटक आहे आपला, त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत स्वाध्यायामध्ये. ते तुम्ही सगळे प्रश्न सोडवायचे आहेत की 1 अंक किती वेळा येतो, 9 अंक किती वेळा येतो, 5 अंक किती वेळा येतो, 1 ते 100 मध्ये 7 अंक किती वेळा येतो,
बरोबर, प्रत्येक अंक हा काय करायचा आहे, तुम्ही स्वतःहून सोडवायचा आहे. तुम्हाला इथपर्यंत टॉपिक कळलेले आहेत. थँक्यू.